आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण सोयाबीनची भाजी बघणार आहोत। तर त्यासाठी लागणारे साहित्य आहे सोयाबीन, हळद, गरम मसाला, कांदा लसूण मसाला, तिखट, धना पावडर आणि डाळीचं पीठ आणि टोमॅटो, कांदा, खोबरं, आलं लसूण पेस्ट, जिरं आणि ते खडे मसाले घेतले मी, लवंग, मिरे, दालचिनी आणि तेजपत्ता आणि मीठ। आता आपण सोयाबीन उकडून घेऊ। त्यासाठी कढई ठेवू आणि पाणी टाकू। पाण्याला उकळी आली का मग सोयाबीन टाकायचं, थोडंसं मीठ टाकून झाले गरम। आता आपण सोयाबीन टाकू। आपले सोयाबीन झाले इथे आता उकळून। ते चांगलं थंड पाण्याने 2-3 वेळा धुवून त्याच्यातलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे। तर आता आपण तवा ठेवला, इथे मसाल्याची तयारी करून घेऊ। मी तेल टाकते 1 पळी, कांदा टाकून घेऊ, कांदा आपल्याला लालसर होईपर्यंत भाजायचा आहे। कांदा लाल झाला, आता आपण त्यात खोबरं, खडे मसाले, जिरं, आलं लसूण पेस्ट घेतली ती पण टाकून टोमॅटो सगळं आता शिजेपर्यंत भाजून घ्यायचं, हवा होईपर्यंत। इथे सोयाबीन धुवून घेतले मी, आता त्याच्यातलं पाणी काढून घेऊ शकतो ना। मसाला आपला भाजला गेला आहे, आता थोडी हळद टाकून घेऊ म्हणजे कांद्यांचा वास येणार। मसाला काढून घेऊ, थंड झाल्यावर बारीक करू। इथे आपण सोयाबीनचं पाणी काढून घेतलंय, तर त्याला चटणी 1 चमचा, आपल्याला भाजीत पण टाकायचं त्याप्रमाणे घ्यायचं आहे चटणी। बेसन पण त्यालाच लावून घ्यायचं आहे 2 चमचे। हळद, गरम मसाला, कांदा लसूण मसाला, धना पावडर, मीठ पण थोडं टाकायचं आहे, ग्रेव्हीमध्ये पण टाकायचं आपण। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं। आता आपण हे मिक्स करून घेऊ म्हणजे सोयाबीनला पूर्ण मसाला, बेसन ते सगळं लागायला पाहिजे। छान लागलं, 2 मिनिटं आपण हे तसंच राहू देऊ। सगळं गाठ झालंय, आता आपण बारीक करून घेऊ। मसाला झाला इथे बारीक, बघू शकता। आता तेल टाकले 2 चमचे,
तर आपण सोयाबीनला मसाला लावला होता, 2 मिनिटं झाले. आता ते फ्राय करून घेऊ. तव्यामध्येच फ्राय करून घेते. लोखंडी तवा असल्यामुळे आपल्या शरीराला फायदेशीर असतं, लोह भेटतं. त्यामुळे आपली सोयाबीन झाले आता फ्राय. तर किती छान मोकळं झाले बघा. सगळं पाणी त्याच्यातलं शोषून घेतलंय. आता मी काढून घेते ते. आता आपण भाजीची तयारी करून घ्या. मी तेल टाकते. जिरं टाकून त्यात वाटलेला मसाला टाकू. आता मसाला आपण तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे. मसाला झाला आहे. तर आपण आता त्याच्यात लाल तिखट आपण सोयाबीन मध्ये पण टाकलं होतं त्यानुसार घ्यायचं आहे. गरम मसाला, कांदा लसूण मसाला, धना पावडर. हे चांगलं आता तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. आता तयार आहे. आता आपण ह्याच्यात सोयाबीन टाकून फ्राय करू. गरम पाणी टाकू. तुम्हाला जेवढं लागेल तेवढं टाकायचं. घट्ट पातळ त्यानुसार मिक्स करून घेऊ. आणि चवीनुसार मीठ. आपण सोयाबीनला पण लावलं होतं ना, त्याच्यानुसार मीठ घ्यायचं. आता चांगले 2 उकळ्या फुटेपर्यंत शिजू द्यायची सोयाबीन. झाली का आपली भाजी तयार आहे. किती छान रंग आला आहे भाजीला, कलर भी छान आला आहे आणि छान शिजली. बघू शकतो. अशा प्रकारे आपली सोयाबीनची भाजी तयार आहे. कशी झाली ती कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आपल्या YouTube चॅनलला आणि Instagram चॅनलला फॉलो करा.